जेव्हा ह्या विक्षेप देवता आहे ह्या स्त्री तत्वाची दिशा असणारी म्हणजे उत्तर दिशेत बिघाड करतात तयार, तिथे हायपर ऍक्टिव्हेट होतात, तेव्हा घरातल्या स्त्रियांमध्ये बाधा दिसून येते. हॅल्युसिनेशन्स होतात, त्यांना वेगवेगळे भास होतात, हॉर्मोनल सायकल्स पूर्ण बिघडतात. ओके. जेव्हा हीच विक्षेप देवता जेव्हा आग्नेय दक्षिण नैऋत्य इथे असणाऱ्या दिशांमध्ये बिघाड होतो आणि अंगदेवतांचं बळ कमी होतं, आवरण देवतांचं प्रोटेक्शन कमी होतं. आवरण देवतांनंतर अष्टदिक्पाल असतात, हे सगळे आपल्या घराला प्रोटेक्ट करत असतात. नाहीतर आपल्याला प्रत्येक दुसरं घरच बाधित दिसलं. तर जेव्हा आग्नेय दक्षिण नैऋत्य पश्चिम हा भागामध्ये विक्षेप देवतांचं ते द्वंद्व सुरू असतं, तेव्हा मग त्या घरातले पुरुष हे भरकटल्यासारखे वागतात. मग त्यांना ऍडिक्शन्स असू शकतात, ते निष्क्रिय असू शकतात. म्हणजे 25 वर्षाचा मुलगा आहे, काहीच करत नाही, तो घरात बसून आहे, त्याच्या करिअरला कुठलीही दिशा नाही आहे, किंवा सारखं त्याच्या कुठेतरी काहीतरी दुखतं. 25 हे दुखायचं वय नाही. तर किंवा त्या घरातले मेल्स इतर काही वाईट गोष्टींना बळी पडू शकतात, ही पण एक बाधा आहे. बरोबर. कुठल्याही गोष्टींचं ऍडिक्शन हे वाईटच असतं. तर ज्या वेळेला आग्नेय दक्षिण नैऋत्य पश्चिमेतले दोष खूप जास्त प्रमाणात असतात आणि तिथली विक्षेप देवता जी असते, विदारी, पूतना, ह्या सगळ्या पापराक्षसी ह्या ऍक्टिव्हेट होतात, तेव्हा त्या घरातले पुरुष बाधित असल्यासारखे वागतात.